बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून सिव्हिल MA क्रमांक 102/2022 या कोर्टाच्या आदेशानुसार वारस नोंद करून घेणे तसेच त्या संबंधीच्या इतर कामकाजात केलेल्या दिरंगाईमुळे नेवासा तहसील अभिलेख तहसील ऑफिसच्या विरोधात किशोर मधुकर रायमोकर यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय। अहिल्यानगर सिव्हिल MA क्रमांक 102/2022 कोर्टाच्या आदेशानुसार वारस नोंद करून घेणे तसेच त्या संबंधीच्या इतर कामकाजात केलेल्या दिरंगाईमुळे नेवासा तहसील अभिलेख ऑफिसकडून पुराव्याकामी 7/12 फेरफार मिळावा याकरता किशोर मधुकर रायमोकर यांनी 3 नोव्हेंबर 2025 उपोषणाचा बसण्याचा इशारा दिला होता। यावेळी प्रशासनाने त्यांना तोंडी आश्वासन देऊन उपोषण स्थगित करण्यास सांगितले होते। मात्र त्यानंतर बरेच दिवस उलटून देखील कुठलीही कारवाई न झाल्यामुळे किशोर रायमोकर यांनी आता 3 डिसेंबर 2025 पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलाय। तहसील कार्यालयाच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। किशोर मधुकर रायमोकर राहणार गोंधळे गल्ली माळेवाडा अहिल्यानगर। मी कोर्टाच्या आदेशाने झालेल्या वारस नोंदी कामी केलेला अपील व महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी दिलेल्या 27/5/2025 पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोरील सुनावणी व अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोरील सुनावणी यांच्यासमोर एकाच वेळी दोन्हीकडे कामकाज चालू असताना माझ्या बाजूनी जेव्हा सुनावणीच्या कामात मंडलाधिकारी चांदा मंडलाधिकारी घोडेगाव हे समक्ष हजर राहिले, परंतु सुनावणी कामी आजपर्यंत जिल्हाधिकारी कुळ कायदा अहिल्यानगर यांच्याकडनं अजून पाठपुरावा न होता त्याची रिपोर्टिंग मागवण्यावरच वेळ गेला। दुसरी बाब अपर जिल्हाधिकारी यांनी केलेले मी दाखल केलेले 23 साली 2023 प्रांत नगरबाग व नेवासा बाग यांच्याकडील अपील हे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे चालू असताना सुप्रीम कोर्टाची निकाल कोर्ट कामानुसार सुप्रीम कोर्टाची जजमेंट कॉपी दिली असताना विलंबाचा कुठलाही वारसांच्या बाबतीत शहानिशा करण्यानंतर व सुनावणी काम करणं व गुणदोषावर त्याचा न्यायनिवाडा केलेला नाही व तो सामनेवाले प्रतिवादी तहसीलदार तलाठी मंडलाधिकारी चांदा व लोहगाव पुनर्वसन जिल्हा भूसंपदा 7 मुळा कॅनल प्रकल्प पाथर्डी यांनी व इतर यांनी कुणीही उत्तर अपर जिल्हाधिकारीच्या सुनावणी कामी दिलेली नसताना एक नो से म्हणून अपर जिल्हाधिकारी यांनी रोजनाम्यावर निवेदन पूर्ण झाल्यानंतर कामकाज बंद झाले व झाल्यानंतर मला 13/11/25 रोजी माझ्याकडनं माझ्या ऑर्डरप्रमाणे मनासारखी न झाल्यामुळे मी येणाऱ्या 3/12/25 रोजी पुन्हा झालेल्या नुकसान व केलेल्या वारसांच्या नुकसानीची व न होणारं व भरून निघणारं नुकसान याच्यावर नो से असताना प्रतिवादी गैरहजर असताना तुम्ही महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहता व न्यायाची प्रक्रिया न करता
तुम्ही केलेलं कामकाज हे न्यायाला व महसूल विभागाला न शोभणारं आहे व तुमच्यामुळं महसूल विभाग हा बदनामीच्या, संशयाच्या व संभ्रमाच्या भोवऱ्यामधून दिसतोय. तर ह्याच्यावर ह्या केलेले दिवाणी कोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या तुम्ही निवाड्याला अपील कामाला कुठलाही फाईल न बघता झालेली ऑर्डर केलेला निकाल हा माझ्या वारसांसाठी व माझ्यासाठी हा निषेध म्हणून हा एक प्रकारे काळीशाहीने व द्वेषापोटी केलेलं कारस्थान असं दिसून येत आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.